सर्व पालकांना प्रथम मी उषा ढेरे यांचा नमस्कार. पहा, प्रामुख्याने आज आपल्या समोर येताना खूप आनंद वाटत आहे की जिल्हा परिषद शाळेसाठी 2025-26 पासून CBSE पॅटर्न सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी स्पेशली कुठेही जायची आवश्यकता नाही. माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्येच अतिशय छान, अगदी हसत खेळत, मनोरंजक पद्धतीने इंग्रजी विषय पूर्वीपासूनच शिकत आलेलो आहोत. परंतु त्यामध्ये स्पेशली पहा, या वर्षी हे पुस्तक आपल्याला पहिली वर्गासाठी येणार आहे, आलेले आहे आणि आता आपण अगदी सहजपणे आपल्या मुलांना CBSEचा अभ्यासक्रम या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून देणार आहोत. चला तर आज आपण सुरुवात करणार आहोत या CBSE पॅटर्न मधील पहिला घटक. पहा, आपण बाजूला पाहत आहोत, या स्लाइड मध्ये दिसत आहे ग्रेडेड 1 माय इंग्लिश ग्रेडेड रीडर 1. पहा खाली फॉर ZP स्कूल मुद्दाम लिहिलेला आहे, कारण आता माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये CBSE पॅटर्न विशेषत्वाने राबवण्यात येत आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांना देखील चांगल्या पद्धतीने एक इंग्रजी विषय स्पेशली छान शिकायला मिळणार आहे आणि मुलं सहजपणे ते शिकणार आहोत. चला तर पुढे आपण पुढच्या स्लाइड वरती क्रमाक्रमाने त्या पद्धतीने माहिती घेणार आहोत. पहा, आपल्याला मी आता दाखवलेलं पुस्तकाचा जो सरफेस आहे तो प्रत्यक्ष पाहायला मिळतोय. ग्रेड 1 माय इंग्लिश ग्रेडेड रीडर 1. पहा, त्याचा सरफेस पाहूनच अतिशय मनाला असं मुलांना खूप छान वाटणार आहे. काहीतरी नवीन पुस्तक यावर्षी आपल्या हातामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच नवीन घटक किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे हे मुलांना पाहूनच कळणार आहे. हे मुलांना आपण या पुस्तकाचं वरचं मुखपृष्ठ दाखवणार आहोत. काय बालमित्रांनो, नवीन शिकायला आवडतं आपल्याला? हो, अगदी नेहमीच आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो. त्यापैकीच आता छान असं नवीन पुस्तक आपण अनुभवणार आहोत, त्याचा आनंद देखील घेणार आहोत. चला तर आज आपण या नवीन छानशा पुस्तकामधील पहिला घटक अभ्यासणार आहोत. बरं का? आवडेल आपल्याला शिकायला? नक्कीच. पहा, चला तर वाचूयात. पहिला घटक आपला आहे रीड विथ मी आणि कंसात काय बरं दिलंय? A to F. म्हणजे काय? तर माझ्या बरोबर वाचा. वाचणार मग? छान. पण काय वाचणार? तर A पासून F पर्यंत. आपण कशा पद्धतीने नेमकं वाचायचंय तर ते आपण प्रत्यक्ष पाहू आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे माझ्या बरोबरच वाचणार आहात. काय बालदोस्तांनो, सुंदर असं पान तुम्हाला दिसतंय की नाही पुस्तकाचं? हो, आणि मग यावरीलच आपल्याला चित्र आणि त्या चित्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला क्रमाक्रमाने वाचायचं आहे. चला तर तुम्ही आता माझ्या बरोबर वाचणार आहात. वाचणार मग? छान. चल, A म्हणायचे मागे, बरोबर. मग A फॉर बरोबर ऍपल. ant, X. पहा बरं, सर्वांनी म्हणा. A, apple, and X. व्हेरी गुड. खूप छान बरं का? आता आपण जाऊयात दुसऱ्या अक्षराकडे. B. चला म्हणा. B. B for bag. छान. Bag. B for ball.
म्हणा पाहू परत एकदा. बी. हा, बी. व्हेरी गुड. आणखी मोठ्यानं म्हणा. बी. बॅट, बॅग, बॉल. नाईस. नेक्स्ट लेटर सी. परत म्हणा. सी. सी फॉर कॅट. आहे आपल्या ओळखीची सगळ्यांच्या. अरे वा, छान. सी फॉर कॅट. गुड. सी फॉर कप. Read aloud again. C. Say after me. C. Very good. Cat, cap, cup. खूप छान बरं का बालदोस्तांनो. चल पुढच्या अक्षराकडे जाऊयात. डी. आणि माझ्यासोबत वाचूयात. हे मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि मोठ्या नावाचा हवा. डी. छान. डकलिंग, डॉग, डॉल. छान. डी. हा परत म्हणायचंय मोठ्यानं. डी. डकलिंग, डॉग, डॉल. गुड. आता पुढे जाऊयात. ई. म्हणा. ई. इग, एलिफंट, एग. म्हणा बरं परत एकदा. ई. इग, एलिफंट, एग. छान. एफ. एफ फॉर फिश. गुड. अगदी बरोबर ओळखलं. फॅन आहे हा. प्रत्येकाच्या घरात आहे की नाही सध्या उन्हाळ्यामुळं. फॅन. फ्रॉग. परत एकदा म्हणूयात. एफ फॉर फिश, फॅन, फ्रॉग. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. आता परत एकदा आपण मोठ्यानं वाचणार आहोत. ए. ऍपल अँड एक्स. बी. बी फॉर बॅट, बॅग, बॉल. सी. सी फॉर कॅट, कॅप, कप. अरे वा, छान. डी. डी फॉर डकलिंग, डॉग, डॉल. ई फॉर इग, एलिफंट, एग. एफ फॉर फिश, फॅन, फ्रॉग. खूप छान वाचन केलं बरं का माझ्या बरोबर बालदोस्तांनो. चला तर आता आपण पुढे पाहणार आहोत. काय बालमित्रांनो, चित्र आवडली? अरे वा, तुम्ही त्याबरोबरच वाचन सुद्धा छान केले बरं का माझ्या बरोबर. अगदी मी सांगितलं तसंच. आता पहा बरं, तुम्हाला त्या पेजवर दिलेली ती लेटर्स आठवतायत का? छान. बरोबर आठवलीत आणि तुम्ही सांगितलीत आणि तीच लेटर मी या ठिकाणी लिहिलीत बरं का? दिसतायत का? छान. आता परत एकदा आपण याला मस्त अगदी मोठ्या आवाजामध्ये वाचणार आहोत. वाचणार? छान. आता पाहूयात, परत एकदा वाचन करूयात या लेटर्सचं. वाचणार तुम्ही? छान. पहा. ए. चला बघा आणि ऐका, म्हणा सुद्धा. ए. बी. हा, छान. सी. डी. ई. एफ. हो, एफ मीन्स फिश, फॅन, फ्रॉग. बरोबर ओळखलंत, सांगितलं. आता तुम्ही काय करणार आहात बरं? नक्कीच पुन्हा पुन्हा वाचणार आहात, पुन्हा पुन्हा पाहणार आहात आणि त्याचा सराव करणार. निश्चित. जिथे अडचण येईल तिथे आपली घरची मंडळी, ताई, दादा, आपले आई बाबा, आजी आजोबा सगळेजण घरात असतात आणि यांना सर्वांना सोबत घेऊन असं छान वाचायचं बरं का. जसं मी रीड विथ मी म्हटले अगदी तसंच आता तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत वाचायचं आहे. वाचणार मग? छान. माझ्या बालमित्रांनी अगदी खूप छान पद्धतीनं माझ्यासोबत वाचन केलेलं आहे. ए पासून एफ पर्यंतच्या या इंग्रजी मुळाक्षरांचं. पहा, आता पालकांनी हीच लेटर्स किंवा त्या लेटर्सच्या पुढे जी काही चित्र दिलेली आहेत
त्या चित्रांवरती बोट ठेवून मुलांकडून पुन्हा पुन्हा वाचन करून घ्यायचं आहे. त्या लेटरवरती ट्रेस देऊन. बरोबर आहे. त्यामुळं मुलांच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये ती अक्षरे अगदी पक्की होणार आहे. ए म्हटल्या बरोबर मुलं अगदी ए फॉर ऍपल अँड एक्सच म्हणणार आहे. मुलांना न रागवता हसत खेळत अगदी पुनरावृत्ती त्या अक्षरांची त्या चित्रांची आपण करून घ्यायची आहे. फक्त अगदी त्यांना नाही आलं तरच. तसं मुलं स्वतःहून वाचणारच आहेत, परंतु नाही जमलं, कुठे अडखळले तर आपण त्यांना एक छान फक्त मार्गदर्शन करायचं आहे आणि मुलांना या लेटर्सच्या वाचनाची भरपूर सराव किंवा प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस द्यायची आहे. मुलं अगदी छान आनंदाने वाचणार आहेत आणि त्यामुळे त्यांना ए पासून एफ पर्यंतची ही सर्व लेटर्स अगदी छान पद्धतीने मन आणि मेंदूमध्ये त्याचं दृढीकरण होणार आहे, पक्क होणार आहे. काय मग बालमित्रांनो, वाचणार की नाही आता घरच्यांसोबत? छान. चला तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा या लेटरचा सराव करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी आनंदाने. तोपर्यंत धन्यवाद.